Let's go. नमस्कार मित्रांनो, चला इंग्रजी बोलूया. दिनांक 29 मे 2024. टू हॅव फॉर्म इन प्रेझेंट टेन्स. टू हॅवची वर्तमान काळातील रूपे हॅव आणि हॅज यांचा संयुक्तपणे अर्थ असा होतो: च्या जवळ असणे, ला असणे, चे असणे, च्या मालकीचे असणे. ए. विधानार्थी वाक्य: आय हॅव माझ्याजवळ आहे. वी हॅव आमच्याजवळ आहे. यू हॅव तुझ्याजवळ आहे. यू हॅव तुमच्याजवळ आहे. ही हॅज त्याच्याजवळ आहे. शी हॅज तिच्याजवळ आहे. इट हॅज तिच्याजवळ आहे, त्याच्याजवळ आहे. दे हॅव त्यांच्याजवळ आहे. बी. टू हॅवची वर्तमान काळातील वाक्य नकारार्थी वाक्य: आय हॅव नॉट माझ्याजवळ नाही. वी हॅव नॉट आमच्याजवळ नाही. यू हॅव नॉट तुझ्याजवळ नाही. यू हॅव नॉट तुमच्याजवळ नाही. ही हॅज नॉट त्याच्याजवळ नाही. शी हॅज नॉट तिच्याजवळ नाही. इट हॅज नॉट तिच्याजवळ नाही, त्याच्याजवळ नाही. दे हॅव नॉट त्यांच्याजवळ नाही. सी. टू हॅवची वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य: हॅव आय माझ्याजवळ आहे का? हॅव वी आमच्याजवळ आहे का? हॅव यू तुझ्याजवळ आहे का? हॅव यू तुमच्याजवळ आहे का? हॅज ही त्याच्याजवळ आहे का? हॅज शी तिच्याजवळ आहे का? हॅज इट तिच्याजवळ आहे का? त्याच्याजवळ आहे का? हॅव दे त्यांच्याजवळ आहे का? डी. टू हॅवची वर्तमान काळातील प्रश्नार्थक नकारार्थी वाक्य: हॅव आय नॉट माझ्याजवळ नाही का? हॅव वी नॉट आमच्याजवळ नाही का? हॅव यू नॉट तुझ्याजवळ नाही का? हॅव यू नॉट तुमच्याजवळ नाही का? हॅज ही नॉट त्याच्याजवळ नाही का? हॅज शी नॉट तिच्याजवळ नाही का? हॅज इट नॉट तिच्याजवळ नाही का? त्याच्याजवळ नाही का? हॅव दे नॉट त्यांच्याजवळ नाही का? शर्ट्स सदरा, पेन्स, लेखणी, बुक, वही, व्हॉईस आवाज, व्हील चाक, बिग चोच, न्यू नवीन. अशा प्रकारे आपण टू हॅव ची वर्तमान काळातील रूपे आपण पाहिलेली आहेत. त्यांचा मोठ्याने वाचून सराव करायचा आहे. इन दिस वे यू हॅव टू प्रॅक्टिस टू हॅव फॉर्म इन प्रेझेंट टेन्स. थँक्यू सो मच. Let's go.